नमस्कार. आता आपण शरद वाचन आपला जो बदललेला फॉर्मॅट आहे त्याच्यानुसार एखादा दिवस मध्ये प्रेझेंटेशन घ्यायचं असं आपण मध्ये ठेवलं होतं महिन्यातून एखाद्या वेळेस. त्यानुसार आता द्रव्य संयोगजम फलम, द्रव्य संयोग झाल्यानंतर त्यामध्ये कशा पद्धतीने त्याचं फळ मिळतं किंवा मुनिरेव जानाति द्रव्य संयोगजम फलम, आपल्याला द्रव्य संयोग करता येणार नाही कारण द्रव्य प्रभाव का निर्माण होईल किंवा संयोग झाल्यानंतर निर्माण होणारं द्रव्य हे नवीनच असेल, त्यामुळे त्याचं फळ आपल्याला समजणार नाही. त्यामुळे द्रव्य संयोग कसे करायचे किंवा करता येणार नाहीत, आपल्याला आपल्याला करण्याचा अधिकार आहे का, अशा पद्धतीचे एक वेगवेगळे संशय आपल्या डोक्यामध्ये असतात. त्यामुळे द्रव्य संयोग बद्दल बोलायला पाहिजे असं एक आदेश एका वैद्याने वैद्य आदेश आदेश वैद्य आदेश ज्याकडून एक आलं, त्यामुळे त्याच्यातलं हे निर्माण तयार करायचं होतं. ह्याच्या हे जे काही होतं प्रेझेंटेशन आहे हे थोडं गंभीर आहे, जास्त डीप आहे. जेव्हा एखादी गोष्ट डायरेक्टली अप्लाइड असते तेव्हा ती समजण्यासाठी सोपी असते, पण या पद्धतीचं आत्ताचं जे प्रेझेंटेशन असेल ते समजायला थोडी शांतता आणि नीट सलग त्याच्याबद्दलचं तुमचं अटेंटिव्हनेस आवश्यक राहील हे समजायला. कारण याच्यामध्ये खूप वेगवेगळे व्हॅलिड रेफरन्सेस आणि वेगवेगळ्या गोष्टी एकत्रित आहेत. पुढचा स्लाइड मध्ये आपण बघूयात आता संयोग जो आहे त्या संयोगाबद्दलचं वर्णन चरक विमानस्थान 1 मध्ये कशा पद्धतीने या गोष्टी असतात. तिथं घेत असताना त्यांनी रससंयोग आणि दोष संयोग अशा दोन गोष्टी त्यांनी एकत्रित त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. रससंयोग आणि दोष संयोग. रससंयोग जो आहे म्हणजे रस ही संकल्पनाच बेसिकली कशी आहे तर रसपंचक ही संकल्पना शरीर बाह्यतः असलेल्या गोष्टींचा शरीराशी संबंध आल्यानंतर शरीरामध्ये त्यांचं वागणं कसं असेल ही समजण्याची संकल्पनाच रससंकल्पना. आणि दोष संयोग हा दुसरा भाग आहे. दोष हा पूर्णतः शरीर अभ्यंतर आतला भाग असलेला शरीराचाच, म्हणजे इट्स अ कम्प्लीट बायोलॉजिकल एंटिटी. बरोबर. त्यामुळं बाहेर संयोग होत असतानाचा विचार आणि शरीराच्या आत वेगवेगळ्या गोष्टींचा संयोग होत असतानाचा विचार आणि ह्या दोन्हीही विचार हे सारखेच असतात. त्या दोघांचं फंक्शनिंग सारखंच आहे. त्याच्यासाठी पॅरामीटर्स काही काही वेगळे असतात. ते वेगळे कसे असं सगळं आपण ह्याच्यामध्ये बघणार. हे प्रेझेंटेशन हिंदीमध्ये आहे तर ह्याच्यानंतर एक प्री रेकॉर्डेड व्हिडिओ येईल पुढचा, तो हिंदीमध्ये असणार आहे. संयोग ज्ञान दोन स्तरांवरचं रससंयोग आणि दोष संयोग. रससंयोग शरीर बाह्यतः रससंयोग शरीर बाह्यतः आणि दोष संयोग शरीर आभ्यंतरतः. बरोबर. त्यामुळं शरीरामधले जे काही बदल घडणार आहेत त्या बाहेरच्या परिणामाने घडतात. लोकपुरुष साम्य ह्याच्यानुसार जे बाहेर घडणार तसंच आत घडणार. ह्याला सांगणारा तो खालचा श्लोक आहे चरसूत्रस्थान 26 मधला. हा आतापर्यंत मी खूप वेळा कोट केलेला आहे. यो स्यात् रस विकल्पज्ञ स्याच्च दोष विकल्पैवे. यो स्यात् रस विकल्पज्ञ स्याच्च दोष विकल्पवित् विशेषवित् न समुह्येत विकाराणाम हेतुलिंगोपशांतीषु. आणि लक्षात ठेवा हीच चरक सूत्रस्थान 26 चीच लिंक पुढे कॅरी फॉरवर्ड चरक
विमानस्थान 1 मध्ये घेतलेली. शरीराच्या आत असलेला दोष, शरीराच्या बाहेर असलेला रस, ह्यांचं विकल्पज्ञ असणं म्हणजे त्याचे वेगवेगळ्या विकल्पना जाणणारा. विकल्पज्ञ म्हणजे काय? विकल्पना जाणणारा. विकल्पना म्हणजे काय? त्यांच्या वेगवेगळ्या शेड्स, त्यांचं वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये असलेलं वेगवेगळं बिहेवियर, बरोबर, वेगवेगळेपणा त्यांच्यातलं साम्य, हे सगळं जे काही आहे हे सगळं जो जाणतो, शरीराच्या बाहेरचं सुद्धा आणि शरीराच्या आतलं सुद्धा, रससंकल्पनेमधलं, दोष संकल्पनेमधलं, तो हेतुलिंग उपशांतीषु न मुह्ये, तो कधीही याच्यामध्ये चुकत नाही. म्हणजे काय? हा त्रिस्कंद आयुर्वेदामध्ये कधीही चुकत नाही. हेतुलिंगोपशांतीषु म्हणजे काय झालं? त्रिस्कंद आयुर्वेद पूर्ण झालं. त्याच्यामध्ये तो कधीही चुकत नाही. म्हणजे आयुर्वेदाच्या कुठल्याही निर्णयांमध्ये तो चुकू शकत नाही. त्यामुळं याच्या विकल्पना जाणणं हे आयुर्वेदाचा शास्त्र व्यवहार करण्याच्या मधला एक अत्यंत प्रमुख स्किल आहे. कारण अत्यंत प्रबल स्थान असतं वैद्याच्या युक्ती ज्ञानामध्ये. चरक विमानस्थान 1, पुढची स्लाइड. तत्र खलु अनेक रसेषु अनेक दोषात्मकेषु च विकारेषु रसदोष प्रभावम् एकैकस्येन परिसमीक्ष्य ततो द्रव्य विकारयोः प्रभाव तत्वं व्यवस्थित. चरक विमानस्थान 1, श्लोक नंबर 9. अनेक रसेषु द्रव्येषु अनेक दोषात्मकेषु च विकारेषु, बरोबर, अनेक रसेषु द्रव्येषु अनेक दोषात्मकेषु च विकारेषु, अशा या पेअरिंग्स आहेत. बरोबर, जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, रस संयोगामध्ये कुठल्या पेअर आली? अनेक रसेषु द्रव्येषु, ही पेअर आली. बरोबर. अनेक दोषात्मकेषु च विकारेषु, ही दोष संयोगामधली पेअर आहे. बरोबर. रसप्रभावम म्हणजे रससंयोगामधला फायनल प्रभाव, त्याचा काय नक्की त्याचं कर्म असणार आहे. आणि दोषात्मकेषु विकारेषु मधलं दोष प्रभाव, बरोबर, ऐकैकस्येन परिसमीक्ष, त्याच्यातल्या एकेका भावाचं परीक्षण करून, म्हणजे एकेका रसाचं परीक्षण करून किंवा एकेका दोषाचं परीक्षण करून, एकेका रसाचं परीक्षण करून द्रव्याचं प्रभाव तत्व व्यवस्थित, दोषाचं एकैकस्येन परिसमीक्ष विकारस्य प्रभाव तत्व परीक्ष व्यवस्थित, त्याची व्यवस्था लावावी. बरोबर. हे त्यांचं कसं सांगितलं त्यांनी? हा प्रकृती समसमवायासारखा. ऍक्च्युअली हा शब्द प्रकृती समसमवाय हा शब्द इथे कुठेही वापरलेला नाही. हा तिकीटनं खाली येतो पुढे. आता पुढची स्लाइड. नेक्स्ट पुढच्या स्लाइड मध्ये, नतु एवं खलु सर्वत्र, पण असं सगळ्या ठिकाणी होत नाही. तर आता सर्वत्र होत नाही. नाही विकृती विषम समवेतानां नानात्मकानां परस्परेण च उपहतानां अन्यैः च विकल्पनैः विकल्पितानां, या सगळ्या वेगवेगळ्या कारणामुळे, आता ह्याचा सगळं तिथे एक्सप्लेनेशन मी देत नाही, फक्त शॉर्ट मध्ये त्याबद्दल गोष्टी सांगतो. विकृती विषम समवेतानां, विकृती विषम समवेत आलेले किंवा विकृती विषम पद्धतीने एकत्रित येणाऱ्यांच्या मध्ये काय कारण असतात? नानात्मकानां, कारण ते खूप वेगवेगळे असतात.
बरोबर. म्हणजे एक खूप गरम असतो तर एक खूपच थंड असतो, एक खूपच वृक्ष आहे तर एक खूपच स्निग्ध आहे. असे नानात्मकानां परस्परेण च उपहतानां, एकामेकाकडून एकामेकाच्या कर्तृत्वाला, कर्माला, गुणांना, गुणस्तरांना हनन केलेलं असतं, विरोध केलेला असतं. उपहतानां अन्यैश्च विकल्पनैः विकल्पितानां, वेगवेगळ्या पद्धतीने ते विकल्पित झालेले असतात. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने ते एकत्रित आलेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ, पोळी करताना कणकेत तेल घातलं जातं, मग भाजलं जातं. फोडणी करून त्याच्यामध्ये भाजी घातली जाते. बरोबर. तेलामध्येच पुरी तळली जाते. म्हणजे हा तेलाचा संयोग जरी असला तरी सुद्धा वेगवेगळ्या तापमानाने वेगवेगळ्या वेळेला अशा पद्धतीने हे तेल मिक्स झालेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने विकल्पित होणं, एकत्रित होणं. असं झालेलं असल्यामुळं अवयव प्रभावम अनुमानेन एव समुदाय प्रभाव तत्वम अध्यवसातुम, इथं न शब्द पाहिजे बरं का, न शक्य. अवयव प्रभाव तत्वम न शक्यम अध्यवसातुम न शक्यम, हे शक्य होत नाही. न बरोबर शब्द राहिलेला आहे त्याच्यामध्ये बरं का. एकेका गोष्टीकडे बघून त्याचा अवयव प्रभाव तत्व समजत नाही. उदाहरणार्थ पुरीचं सांगितलेलं उदाहरण म्हणजे कणकेमध्ये जर का तेल घातलं आणि पोळी केली तर नाही. अच्छा, हा शक्यमच आहे काय ते? हा, ठीक आहे. तर तर तयार होणारी जी पोळी आहे ती गव्हाचे गुण दाखवते. गहू आणि तेल बरोबरीने जातात आणि गृहणाकडे सरकतात. पण तेलामध्ये तळलेली पुरी ही मात्र विदाही होते आणि नेत्राला बाधा करणारी होते, कंठाला बाधा करणारी होते. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने, कारण का तर हे वेगवेगळ्या पद्धतीने एकत्रित आलेले आहेत. त्यामुळं एकाच घटकांच्या किंवा घटकांच्या एकेका वेगवेगळ्या त्याच्यातल्या कंटेंट्सच्या अभ्यासाने फायनल प्रोडक्टचं कारमुकत्व ठरवणं शक्य होत नाही. बरोबर. हातातला समजण्याचा. आता ज्ञानस्तर पुढची स्लाइड घेऊया. आता एकेका पद्धतीने आपण याच्यातल्या एक एक गोष्टी बघत जाऊया. त्यातला इथं घेतलेला पहिला भाग कसा आहे ना, हा रससंयोगाचा भाग घेतलेला आहे. बरोबर. रसज्ञान हा द्रव्य ज्ञानाचा प्रथम स्तर आहे की जो ऍक्च्युअली आपण समजून घेऊ शकतो. रसपंचकामधला गुणस्तर हा जास्त थेरॉटिकल आहे. कारण एकाच गुणाचं कर्म सांगितलेलं आहे. कारण एकच गुण समजला असलं तरी सुद्धा एकच गुणाच्या पद्धतीचं द्रव्य असत नाही, अनेक गुणांचं द्रव्य असत. त्यामुळं गुणस्तर हा जास्त थेरॉटिकल जातो. आपल्याला समजण्याचा पहिला जो स्तर असतो तो गुणसंग्रह असतो, तो म्हणजे रसज्ञान. बरोबर. त्यामुळे रसज्ञानाने गुणसंग्रहाचं ज्ञान होतं. वीर्य ज्ञानाने एक गुणाच्या उत्कर्षाचं ज्ञान. बरोबर. रसज्ञानाने गुणसंग्रहाचं ज्ञान होतं. एकत्रित त्यातलं कोणी डॉमिनेटेड नाही. बरोबर. वीर्य ज्ञानाने एक गुणाचा उत्कर्ष झालेला असेल तर त्याचं ज्ञान. रसपंचकातल्या वेगवेगळ्या ज्ञानामधला रसज्ञानाने कसं कसं होतं तर हे दोन प्रमुख आहेत. विपाक का नाही इथे घेतला मी, तर विपाकाचं काम रसानुसारच आहे. फक्त रसाची शरीरामधली उपलब्धी म्हणजेच विपाक आहे. रसाची शरीरामधली उपलब्धी म्हणजेच विपाक आहे. म्हणून साधारणतः रसाप्रमाणेच त्याचं काम आहे. पण आता पुढचे कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये की
रसाच्या ज्ञानाने गुणसंग्रहाचं ज्ञान झालं, पण रससंग्रहाचं ज्ञान कसं समजायचं ह्याच्याबद्दल गाईडलाईन्स नाहीये. संयोगाची सुरुवात कुठून होते? तर गुणसंग्रह म्हणजे आपल्याला रसाच्या समावादे समजला की बाबा मधुर म्हणजे काय, तर शीत स्निग्ध, बरोबर, गुरु म्हणजे मधुर, असं आपल्याला समजून गेला मधुर म्हणजे काय. पण मधुर आणि कटू एकत्रित आला असेल तर काय समजायचं, बरोबर, म्हणजे रससंग्रहाचा ज्ञान शास्त्र व्यवहार करत असताना कसं करून घ्यायला पाहिजे, इथून संयोगाच्या ज्ञानाबद्दलची सुरुवात होते. बरोबर. एक उदाहरण पुढच्या स्लाइड मध्ये दिलेलं आहे, नेक्स्ट स्लाइड मध्ये. हे अशा पद्धतीचा श्लोक आहे, इथं भूम्या मलिकेचा श्लोक दिलेला आहे. बरोबर. अशा पद्धतीचे श्लोक तुम्हाला निघंटूमध्ये भरपूर सापडतात. बरोबर. भूधात्री वातकृता तिक्ता कषाया मधुरा हिमा पिपासा कास पित्तास्त्र कफकंडू क्षतापा. बरोबर. आता या ठिकाणी बघा काय काय दिले त्यांनी. भूधात्री कशी आहे? तिक्ता कषाया मधुरा. बरोबर. तिक्त कषाय आणि मधुर झाली, म्हणजे हा रसांचा संग्रह झाला. त्या प्रत्येक रसासमोर तिक्त कुठल्या रसाचा आहे? वृक्ष लघु शीत आहे. कषाय कसा आहे? वृक्ष गुरु शीत आहे. मधुर कसा आहे? स्निग्ध गुरु शीत आहे. बरोबर. त्यामुळं गुणांचा संग्रह असलेला रस आणि रसांचा संग्रह असलेली आता भूम्यामले. मग व्यवहारतः हे कसं सोडवून घ्यायला लागतं, तर ही नातीवृक्षा वरचे गुण तुम्ही बघा, म्हणजे मी का हा नातीवृक्षा म्हणतोय हे समजतं. नाती गुरु उत्तम शीत वातकृत पित्तहृत. बरोबर. अशी ही भूम्यामलकी येते. त्यामुळे हा आपल्याला जो म्हणजे भूम्यामलकी वाचल्यानंतर काय समजायला पाहिजे, तर हा खालचा जो आहे हा संयोगानंतरचा होणार व्यवस्थित हे खालचं समजायला लागेल. म्हणजे उपक्रमामधला षड्विध उपक्रमामधली भूम्यामलकी कुठल्या उपक्रमामध्ये येणार आहे, तर ती स्तंभन उपक्रमाची शीत प्रधान असलेली आहेत, शीत गुण प्रधान असलेली आहेत. बरोबर. त्यामुळं ती स्तंभन उपक्रमाने प्रधान असलेली आहे. करेक्ट. अजून एक उदाहरण बघूया पुढच्या स्लाइड मध्ये. धान्यक. धान्यकम तुवरम स्निग्धम अवृश्यम मूत्रलम लघु तिक्तम कटुष्ण वीर्यम च दीपनम पाचनम स्मृतम ज्वरघ्नम रोचनम ग्राही स्वादुपाकी त्रिदोषनुत. बरोबर. असा सगळा दिलेला धान्यकाचे गुण झाले. आता नेक्स्ट स्लाइड मध्ये त्याचे आपण व्यवहार बघू त्याचा कसा आहे. कुठले कुठले रस इथे आले? तिक्त कषाय कटू आहे. बरोबर. आणि पुन्हा तरी त्या ठिकाणी काय दिलंय? पाकतः स्वादू आहे तो. करेक्ट. आता रससंग्रह आपण घेतला वरचा सगळा, तर ह्या सगळ्या ठिकाणी काय येणार आहे? वृक्ष 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 आहे. आणि स्वादुपाक आहे. व्यवहारतः ती कशी जाते? नातिवृक्ष स्निग्धाच लघु नाती शीत उष्ण लंघन उपक्रमामध्ये वापरायला लागणारी आहे. लंघन उपक्रमासाठी ती जाते आणि ते दोषग्न आहे. आता परत एक स्लाइड मागे येऊया. बरोबर. त्याच्या कर्मामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे? दीपन, पाचन, ज्वरघ्न, रोचन, ग्राही, अवृषम, मूत्रलम. बरोबर. त्यामुळे हे सगळं बघता ह्याला
कषायामधला जो गुरु घेतलेला आहे हा मी ड्रॉप केला. कळलं का? एवढंच फक्त करेक्शन केलंय आणि त्याचं लंघन उपक्रमासाठी त्याचं तो जास्त योग्य दिसतो आहे कर्माने, असं धरलेलं आहे. कळलं? म्हणजे रससंग्रह करत असताना त्यातला एकच गुण फक्त आता हा व्यवहारात हा जात असतानाचा तो मी ड्रॉप केला. मागच्या ह्याच्यामध्ये भूम्यामलकीमध्ये जसं आहे तसंच्या तसं घेतलेलं आहे, तसंच्या तसे कर्माला ते मॅच होत. बरोबर? म्हणजे दिलेले गुण आणि दिसणारी कर्म ह्याचे मॅचिंग जे आहेत त्याच्यानुसार ह्या गोष्टी ठरवायला लागतात आणि त्यानुसार हा व्यवहार घ्यायला. बरोबर? त्यामुळे स्वादुपाकत असं जरी असला तरी सुद्धा तो लंघन उपक्रमाकडे जातो. बरोबर? त्या स्वादुपाकाने त्याचं मूत्रलत्व येतं. बरोबर? त्यामुळे त्रिदोष लग्न, त्यामुळे हा धान्य डोक्यात ठेवत असताना तुमच्या डोक्यामध्ये काय पाहिजे, तर तो लंघनासाठी म्हणून वापरायचा आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला उत्तमतः लघुगुण वापरायचा आहे तेव्हा तेव्हा तुम्हाला धान्य उचलून घ्यायला लागेल. बरोबर? हा एका द्रव्यगत असलेला रससंग्रहाचा अध्ययन आहे. बरं का? अजूनही द्रव्यांचे संयोग झालेले नाहीये. बरोबर? आज तर समजतं सगळ्यांना आपण कशा कशा पद्धतीने चाललेलं आहे. त्यामुळे आपण थोडं परत मागे जाऊयात. एक नंबर जो रसद्रव्य ज्ञान का प्रथम स्तर असं जे लिहिलेली स्लाइड आहे, एक नंबर टाकून लिहिलेलं रसद्रव्य ज्ञान का प्रथम स्तर कसा पद्धतीने आहे. रसज्ञानाने गुणसंग्रह आहे, वीर्य ज्ञानाने एक गुण उत्कर्षाचं ज्ञान आहे. पण जेव्हा रससंग्रहाची स्थिती असते की जी खूप वेळा असते, मला शोर एक वेळ मला उठायला पाहिजे दादा. आई ग पण बाबा आहे तिकडे परत येणार टाकायचं त्या पद्धतीने ज्ञानात व्हायला हवा हे समजणं. त्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेतलं भूम्या मलकी, ज्याच्यामध्ये रससंग्रहाचा सरळ सरळ तसाच्या तसा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण घेतलं धान्यकाचं, ज्याच्यामधलं कषाय म्हणून असलेला जो रससंग्रह आहे त्यातलं कषायातला असलेला फक्त एक गुरु गुण जर का फक्त बाजूला ठेवला, कारण त्याचं कर्म कुठेही होताना दिसत नाहीये, कुठल्याही कर्मामध्ये त्याचं डिफ्लेक्शन दिसत नाहीये, तर तो बाजूला काढून ठेवला आणि बाकी फक्त व्यवहारतः दिसणारा जो सगळा बाकीचा भाग आहे तो एकत्रित घेऊन लंघन उपक्रमासाठी म्हणून धान्यकाचा व्यवहार समजणं हा त्यातला समजण्याचा भाग. बरोबर? आता आपण पुढे जाऊयात. हे पुन्हा एकदा रिपीट करतो मी. द्रव्यगत रससंग्रहाचा अध्ययन आहे. द्रव्यांचे संयोग अजूनही झालेले नाही. त्यामुळे रसपंचक पुढच्या स्लाइडमध्ये, रसपंचकामध्ये गुण आणि महाभूत संघटन ह्यांचा एकत्रित अभ्यास करण्यासाठी म्हणून रसपंचकाचा वापर असतो. रसपंचकाने आपल्याला काय समजतं, तर गुणांनी कुठल्या गुणाचं ह्याच्यामध्ये डॉमिनन्स आहे, कुठल्या भूताचा साधारणतः ह्याच्यामध्ये डॉमिनन्स किंवा ऍक्टिव्हेशन आहे. पचनाच्या अगोदर पचनाच्या नंतर दोन्ही स्तरावरती काय काय ह्याच्यामध्ये डॉमिनेटेड आहे आणि कुठल्या गोष्टींचं काम त्याच्यामध्ये दिसतं. सर्व द्रव्य पांचभौतिक, बरोबर? असं असताना सुद्धा काही द्रव्य हे एकांगी सरळ सरळ गृहण दिसतात, काही पूर्णतः स्वेदन निर्माण करणारे उष्ण गुणाचे दिसतात. हा जो असतो हा त्याच्यामधला असलेला एकाचा गुणा उत्कर्ष असतो आणि त्या ह्या सगळ्याचं अनुमान करण्याचं ज्ञान काय आहे, तर रसपंचक. रसपंचकाचं अनुमान कशा आधारे करतात, म्हणजे आपण एखादी गोष्ट मधुर आहे असं चवीला समजतो, पण तो मधुर रसाचाच डॉमिनन्स नंतरही आहे हे ठरवायचं असेल तर त्याचं कर्म बघायला कायम. कळलं का? त्यामुळे विपाक हा कर्मनिष्ठ या. बरोबर? आणि वीर्यम
जोपर्यंत त्याचं शरीरामध्ये उपलब्धी आहे तोपर्यंत त्याचं कर्म दिसत राहतं, तोपर्यंतच त्यावर परत कर्माच्या आधार. त्यामुळे शरीराच्या आतली जी काही उपलब्धी आहे ती शरीरावरच्या कामानेच ठरवलेली आहे. बरोबर. त्यामुळे रसपंचक मधले जे काही गुणांचा, शेवटी रसपंचक सगळं काय आहे, ते सगळं गुणच वेगवेगळ्या पद्धतीने. गुण, रस म्हणजे गुणसंग्रह, विपाक म्हणजे शरीराच्या आतला उपलब्ध असलेला गुणसंग्रह, वीर्य म्हणजे गुणाचाच उत्कर्ष. म्हणजे सगळं गुणच आहे. बरोबर. द्रव्य कुठे येतं? प्रभाव या गोष्टीमध्ये द्रव्य आहे. प्रभाव या रसपंचकातल्या कन्सेप्टमध्ये द्रव्य प्राधान्य आहे. तिथं गुणांचं लॉजिक नाही. बरोबर. तर रसपंचकामध्ये गुणा का शरीर पर होने वाला कार्य का अनुमान कसा, शरीरावरती होणारं त्याचं कसं पद्धतीने ते काम होतं हे समजण्याचं एक अतिशय मोठं साधन रसपंचक आहे. पुढची स्लाइड. आता आपण एक स्तर पुढे जाऊ. इथपर्यंत क्लिअर आहे? आता इथे हीच गोष्ट आता शरीराच्या बद्दलचा म्हणजे दोष संयोगाबद्दल बोलतोय आपण. मागचं जे बोललं तर द्रव्य संयोगाबद्दल म्हणजे रससंयोगाबद्दल. बरोबर. प्राकृत संयोगाचं फल प्राकृतच असलं पाहिजे असा नियम आहे साधारण. प्राकृत संयोग म्हणजे काय? तर 1+1 2 होईल हा नियम असतो. पण वेगवेगळ्या पद्धतीने जर का त्याच्यामध्ये विकृती निर्माण झाली तर ते 1+1 2 होत नाही. मग तो विकृत संयोग. बरोबर. दोषांचा प्रकृती समसमवाय निर्माण झाल्यानंतर त्यातनं निर्माण होणारे अनुक्त व्याधींचं निदान शक्य राहत, अन्यथा ते शक्य राहत. मग असे सापडतात का? तर उदाहरणार्थ बघा, कफ वात एकत्रित आल्यानंतर ग्रंथीरज निर्माण होईल. बरोबर. कफ वात एकत्रित आल्यानंतर ग्रंथी विसर्प निर्माण होतो. बरोबर. ग्रथन करणं, ग्रथित होणं हे कफवात एकत्रित आल्यानंतर होतं. हा आपल्याला दिलेला संदेश आहे त्याच्यात समजण्याची गोष्ट. बरोबर. त्यामुळे दोषांचा संयोग प्रकृती समसमवायाने होत असेल तरच अनुक्त व्याधींचा आपल्याला ज्ञान होतं नीट. सर्वंकष पद्धतीने अनुक्त व्याधीचं ज्ञान आपल्याला होतं. त्यामुळे त्रिविध बौद्ध संग्रह पद्धतीचा जो आधार आहे ह्याचा आधारच प्रकृती समसमवाय. 3 वेगवेगळ्या गोष्टी एकत्रित करून घ्यायच्या आणि त्या सगळ्यांची बेरीज जर का आपल्याला जोडूनच पुढे सरकायचं असेल तर अशा वेळेस कसं करायला लागतं? तर प्रकृती समसमवाय समजून घ्यायला. बरोबर. त्यामुळे त्याच्यामध्ये दोषांचा व्यापार म्हणजे दोष व्यापारचा अर्थ काय? दोषांचं बिहेवियर. दोष व्यापार शब्दातनं काय समजायचं? दोषांचं बिहेवियर शरीरामध्ये गेल्यानंतर ते कुठे कुठे कसे कसे गेले, म्हणजे आमाशयातला कफ ह्याच्यावरती अँटासिड खाल्लं गेलं तर तो तिथून शुष्क झाला, तो रक्तामध्ये किंवा रसामध्ये गेला. बरोबर. मग तो रक्तामध्ये गेल्यानंतर तो पुढे त्याने व्यायाम केला, मग त्याच्यानंतर तो त्वचेवरती गेला, तेव्हा तो मांसामध्ये गेला. हे जे त्याचं मुवमेंट्स आहेत दॅट इज दोष व्यापार. दोष व्यापार म्हणजे काय? हे त्याचं बिहेवियर. हेतू कुठल्या कारणाने, बरोबर, व्हाय या गोष्टी त्या ज्या आहेत त्या सगळ्या हेतूमध्ये. अधिष्ठान, वेळ, ते कुठे गेले? ते रक्तात गेले, ते मांसात गेले, ते रक्तात आणि मेदात गेले, ते रक्तात आणि मूत्रात गेले,
ते मूत्रात आणि मलात गेले. हे अधिष्ठान वेळ, बरोबर? ह्या सगळ्याचं ज्ञान केलं गेलं की ते डॉट्स आपल्याला जुळवता येतात आणि त्यानुसार मग आपल्याला त्याची संप्राप्ती समजते. बरोबर. ह्याचा सैद्धांतिक बेस काय आहे? त्याचा सैद्धांतिक बेस आहे सत्कार्य. म्हणजे जे काही अगोदर अस्तित्वात होतं ते त्याच्या परिणत झाल्यानंतरच्या स्वरूपामध्ये सुद्धा तसेच अस्तित्वात राहिले. सत्कार्य, बरोबर. जसं अगोदर होतं तसंच नंतर राहिलं, कारण नंतर जे घडलं ते पूर्वीपासून कारणांमध्ये अस्तित्वात होतच. कार्य हे कारणामध्ये सत होतं. कार्य नंतर जे घडलं ते कार्य कारणामध्ये सत होतं. बरोबर. म्हणून ते तसंच नंतर व्यक्त झालं. फक्त इट इज जस्ट अ मॅनिफेस्टेशन. बरोबर. कार्य काय असतं तर फक्त मॅनिफेस्टेशन असतं. इट इज ऑलरेडी देअर इन द कॉज. बरोबर. हा सत्कार्य भाग. त्यानुसार हा नंतर तसाच्या तसा पुढे तो व्यक्त झाला. करेक्ट. विकृती विषम. पुढचा स्लाइड. पुढच्या स्लाइडमध्ये विकृती विषम कारणाने घडणाऱ्या व्याधी. बरोबर. जसं आपण तिथे कारण बघितलं, विकृती विषम संवेतानाम नानात्मकानाम परस्परे उपहतानाम अन्यस्य विकल्पनेहि विकल्पितानाम. बरोबर. अशा वेगवेगळ्या कारणाने ते घडतं. मग ते समजून कसं घ्यायचं? त्याच्या गोष्टी दिलेल्या आहेत ग्रंथांमध्ये. एक अशी विकृती विषमाने होणाऱ्या व्याधींची लक्षणच ग्रंथकार देतात. जेव्हा असं घडत असतं तेव्हा त्यामुळे ग्रंथ आधार हेच त्याचं सरळ सरळ कारण घडतं. जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं की ग्रंथार्थ किंवा ग्रंथी विसर्प, बरोबर आहे. तसंच कंदर्प विसर्प. त्याच्यामध्ये असलेला डॉमिनन्स काय आहे? तोच तुम्ही परत कुष्ठामध्ये असलेला कफपित्ताचा डॉमिनन्स बघा. तोच असलेला तुम्ही कफपित्ताने दुष्ट होणाऱ्या रजाची लक्षणं बघा. कफपित्ताने होणाऱ्या शुक्राची लक्षणं बघा. कफवाताची शुक्रदृष्टी ही सुद्धा परत ग्रंथीला शुक्रदृष्टी. म्हणजे हे त्या ठिकाणी जेव्हा जेव्हा परस्पर संयोग घडून जातात तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा एक पॅटर्न असतो. नियमांना सोडून ते जातातच असं नसतं. एक फॅक्टर नियमांपेक्षा वेगळा जी चेन असते हेतूंमधली ती आपल्याला कळली नाही तर ती विकृती विषम संवेतासारखी समोर जातात. बरोबर. वेगळंच काहीतरी घडतं तिथे. बरोबर. त्यामुळे ग्रंथाच्या आधाराने एक मोठा आपल्याला कन्क्लुजन, एक मोठा आपल्याला क्लू मिळत असतो. तर ग्रंथाची उपस्थिती आपल्याला असणं ही गोष्ट एक विकृती विषम संवेतासाठी खूप आवश्यक असते. दुसरं, तर्क आणि अनुमान. तुमचा दोष व्यवहार समजण्याचं जे व्हिज्युअलायझेशन असतं ते जास्तीत जास्त चांगलं मॅच्युअर पाहिजे. तुम्हाला उपलब्ध झालेला जो काही डाटा आहे हेतूचा, लक्षणांचा, घडलेल्या सिक्वेन्सेसचा, ह्याच्यानंतर हे घडलं, ह्याच्यानंतर हे घडलं, ह्याच्यानंतर हे घडलं, बरोबर. म्हणजे आता जे एक मध्ये पेशंट आता आल्या होत्या त्यांचं प्रकर्म नुकतंच सुरू होणार आहे पुढे. आता त्यांना त्यांचं वय काय 40-45 आहे ना मला 46 वर्षाची फिमेल पेशंट आहे. त्यांना सेरेब्रल ॲट्रेशिया, सेरेब्रल ॲट्रोफी झालेली आहे. आणि सेरेब्रल ॲट्रोफीचं कारण मला सापडत नव्हतं त्यांच्या सगळ्या गोष्टींमधनं जे काही केस पेपर घेतलेला आहे. तुम्हाला मी तर पुढच्याच ह्याच्यामध्ये सांगणार आहे परत की हेतूचं महत्व काय, कारण त्याशिवाय ती लिंक पूर्ण होत नसते आपल्या तर्क आणि अनुमानाची. पण त्यांच्या ह्याच्यामध्ये हे इंद्रियांना का जावं असं काही दिसत नव्हतं. त्याच्यामध्ये एक खूप स्ट्रॉंग हेतू होता की दुसऱ्या डिलिव्हरी नंतर ते दुसऱ्या डिलिव्हरीमध्ये त्यांना सलग 5 महिने
इंजेक्टेबल्स दिलेले होते, जेणेकरून त्यांना कम्प्लीट बेड रेस्ट दिली होती आणि त्यांना सांगितलं होतं की त्यांनी तुम्हाला खूप ड्राउझीनेस येईल आणि सतत तुम्हाला झोपूनच राहायला लागेल, उभा राहिला तर त्यांनी चक्कर यायला लागेल. म्हणजे ते एकच औषध असं काहीतरी दिलं गेलं होतं की जे इंद्रियांना उपघात करणारं, काहीतरी हलवणारं, त्रास देणारं होतं. बरोबर. पण तेवढं मला पुरेसं वाटत नव्हतं की हे ज्या पद्धतीने घडलेलं आहे ह्याच्यापेक्षाही काहीतरी जास्त चांगलं, जास्त अजून बलवान पाहिजे. त्याशिवाय इतक्या कमी वयामध्ये, कारण हे माझ्याकडे आता आलेले आहेत, त्यांना 7 वर्षापासून हा त्रास चालू आहे. आणि 7 वर्षापासून त्यांना आता कुठल्याही शरीराच्या मुवमेंट्स त्यांना कोऑर्डिनेट करता येत नाही. म्हणजे वयाच्या 39व्या वर्षापासून. बरोबर. आणि त्याच्यामध्ये हे फाइंडिंग आहे 7 वर्षापासून. पण त्यांना बोलता नीट येत नाही, हात नीट हलवता येत नाही, चालता नीट येत नाही. तर हे 39व्या वर्षी घडण्यासाठी हे पुरेसं कारण नाही. मग शेवटी मी औषधं लिहायला सगळी सुरुवात केली आणि सगळं जे काही त्यांना सांगितलं मी की काहीतरी कारण तुमच्याकडनं सांगायचं राहतंय, माझ्याकडनं समजण्याचं राहतंय. तर तुम्ही अजूनही मला सांगा. तर मग त्यांनी हळूहळू बराच वेळ गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मी लहान असताना मला ताप आला होता आणि त्या तापामध्ये मला आकडी आली होती. त्यामुळे पुढे 6 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष जवळ-जवळ मला अँटी एपिलेप्टिक मेडिसिन्स दिलेले होते. ही गोष्ट जी आहे, ही गोष्ट अत्यंत बलवान आहे. इतका कालावधी प्रत्यक्षात कारण तसा अपस्माराचा कुठलाही त्रास नसताना दिलेलं लहान वयातलं, जेव्हा खऱ्या अर्थाने इंद्रियांची डेव्हलपमेंट होणार आहे, त्या वयात दिलं गेलेलं ते औषध होतं. आणि त्या बॅकग्राऊंडवरती आता प्रसूतीच्या किंवा गर्भिणी अवस्थेमध्ये दिलं गेलेलं हे औषध. हे आता मॅच झालं. मग मला त्याच्याबद्दलचा जो काही दोष व्यापार आहे तो स्पष्ट झाला. बरोबर. त्यानुसार मग आवश्यक असलेले मी बदल त्यामुळे औषधांमध्ये करून घेतले आणि ते पुढे त्यांना दिले. तेव्हा तर्क आणि अनुमानाने सुद्धा आपल्याला विकृती विषम समाय समजत असतं. त्याच्यानंतर उपशय अनुपशयाने सुद्धा आपल्याला विकृती विषमाने होणारे व्याधी समजत असतात. त्यासाठीच ते दिलेलं आहे. म्हणजे उपशय अनुपशय हा भाग जो आहे हा पंचनिदानातला भाग, एक भाग म्हणून त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. फॉर एव्हर, फॉर नियरली ऑल. तुम्ही घ्याच हा धराच. बरोबर. म्हणजे रोगाच्या ज्ञानासाठी मी मुद्दामून शब्द रोगाच्या ज्ञानासाठी, दोषांच्या ज्ञानासाठी नुसतं नाही आहे. उपशय अनुपशय हा मोठा टूल आहे. कुठल्या ऋतूमध्ये कमी होतं, कुठल्या अवस्थेमध्ये वाढतं. स्नान केल्यानंतर कमी होतं, स्नान केल्यानंतर वाढतो. परवा एक मुलगी आली होती कालच. स्नान केल्यानंतर कंडू कमी होतो. ह्याच्यातनं काय समजायला पाहिजे? गरम पाण्याने आंघोळ केल्यानंतर संधी सुटतात. आंघोळ केल्यानंतर दम वाढतो. हे जे काही उपशय अनुपशय आहेत, हे सगळे आपल्याला असले जे काही गूढ लिंगत्व म्हणजे काय, तो विकृती विषम समवायच्या जवळचा नाहीये समजण्यासाठी. त्याला गूढ लिंगत्व आहे. काय त्याच्यातलं काहीतरी एक आपलं सुटलं नसतं, ते गूढ लिंगत्व. त्यासाठी उपशय अनुपशय वापरायचं. हे सगळे टूल आहेत. हे सगळे आपल्याला बलवान करण्यासाठी आहे. बरोबर. रमेश नानल सरांनी मधुजीवनमध्ये खूप सुंदर लेख उपशय अनुपशय दिलेला आहे. आणि तो जेव्हा मी विद्यार्थी असताना वाचला तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये उपशय अनुपशय हे, नाहीतर उपशय अनुपशय वापरायचा कसा हा परीक्षेला विचारण्याची पद्धतच आहे की ह्याचे हे इतके प्रकार असतात, ते सगळं तुम्ही सांगा. पण पुढे काय, तो वापरायचा कुठे असतो? तर हा पूर्णतः उपशय अनुपशय हे टूलच व्यवहाराचं आहे, शिकवण्याचा नाहीये, वापरण्याचा आहे नुसतं. हा सगळ्यात लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही तो वापरायला शिकत नाही तोपर्यंत उपशय अनुपशय समजणारच नाही. वापरल्याशिवाय न समजणारी गोष्ट आहे.
आणि अवस्थाचं तात्कालिक ज्ञान समजलं. म्हणजे आत्ता ही सामावस्था आहे म्हणून ही लक्षण आहे. आत्ता हा ज्वर आहे, दोषांचा पाक होतो आहे म्हणून ही अवस्था आहे. म्हणजे ज्या काही अवस्था असतात त्या अवस्था आपल्याला मूल संप्राप्तीपासून हटवतात की अरे आपल्याला संप्राप्तीचं ज्ञानच बरोबर झालंय का नाही, अशी शंका आपल्यामध्ये निर्माण करतात. आता हा फक्त ऋतुसंधीचा काळ आहे म्हणून ही लक्षणं आहे. त्यांनी काल रात्री उशिरा असं असं खाल्लेलं होतं म्हणून निर्माण झाली ही तात्कालिक अवस्था आहे. हे जे मी सांगतो आहे हे सांगणं, हे जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष खुर्चीत बसून पेशंट बघायला सुरुवात करत नाही तोपर्यंत हे समजणार नाही. हे तात्कालिक अवस्था असते आणि ती अवस्था, त्या अवस्थेला महत्व समजा, त्याचा हेतू शोधा, मग समजतं नाही रात्रभर प्रवास झालेला आहे म्हणून आता उलट्या होत आहेत, म्हणून आता डोकं दुखतं. हे तात्कालिक अवस्था कळलं. त्यामुळे अवस्थानुसार असलेलं फक्त तेवढंच आहे, त्याने तुमचं अख्खीच्या अख्खी संप्राप्ती तुम्ही हलवू नका. त्यामुळे अवस्थिक असलेलं तात्कालिक ज्ञान हा त्यातला भाग येतो. आणि जर का त्याच्यामधलंही समजत नसेल तर कित्येक वेगवेगळी पुस्तकं आहेत. यशस्वी औषधे म्हणून नीरज देशपांडेने दिलेलं पुस्तक आहे. आयुर्वेद सार संग्रहासारखं पुस्तक आहे. वैद्य करमरकरांचं नाशिकमधनं पब्लिश झालेले 2 व्हॉल्युम्स आहेत त्यांचे, चिकित्सा नवनीत, त्याच्यामध्ये असलेली पुस्तकं आहेत. मधुजीवन सारखे निर्माण झालेले वेगवेगळे अंक आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी वृद्ध वैद्यांनी आपले आपले अनुभव दिलेले आहेत की हे असं असलं की हे असं घडतं, हे असामुळे हे असं दिसत असतं. वेणी माधव शास्त्रींचं पुस्तक आहे. हे जे वेगवेगळे दातार शास्त्रींचं पुस्तक आहे, स्वतःच्या अनुभवांना आधारे की हे असं असेल की या ठिकाणी असा नाद येतो. तुम्हाला नाद समजत नसेल तर हा आपला प्रॉब्लेम आहे. बरोबर. ते एक स्किल असतं, ते स्किल ऍक्वायर करायचं असतं. बरोबर. त्यामुळे स्वतःच्या अनुभवाच्या आधारे आपल्याला हे समजणं की या गोष्टीला महत्व आहे, या गोष्टीला महत्व नाही, असं समजणं, हे सुद्धा वृद्ध वैद्य किंवा वेगळ्या वेगळ्या सिनियर वैद्यांच्या अनुभवाच्या आधारे तुम्हाला ते मिळतं. बरोबर. म्हणजे एक आजी होत्या, त्यांचा फ्रॅक्चर अनहील्ड म्हणून आला रिपोर्ट. त्या चालत फिरत सगळीकडे प्रवास करून आलेल्या होत्या. मग त्यांना मी दोपेशकर सरांकडे पाठवलं. दोपेशकर सरांना आजीने तपासलं आणि सांगितलं की उडी मारा. मग त्यांनी उड्या मारून घेतल्या त्यांच्याकडनं 3 वेळा. त्याने सांगितलं की मग हे जर का अनहील्ड फ्रॅक्चर असेल तर तुम्हाला उड्या मारता येणार नाही. तुम्ही उड्या मारतात, तुम्ही उड्या मारत नाही आहात असं मी म्हणू का हे फ्रॅक्चर अनहील्ड आहे म्हणून? म्हणजे अनहील्ड रिपोर्टला नाकारण्यासाठीचं क्लिनिकल ऑब्झर्वेशन ह्याला एक दिलेलं महत्व आहे. म्हणजे कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचं. तर्क, एकाच गोष्टीचे 10 तर्क उपलब्ध असतात. त्या 10 तर्कापैकी योग्य तर्क हे 2च आहेत असं म्हणता येणं हा अनुभव असतो. कळलं का? कारण का तर तो व्यवहारतः त्याचं ज्ञान दृढ झालेलं असतं की नाही हे जे आहेत ना हे दुय्यम आहेत, हेच 2 महत्वाचे. बरोबर. हे समजणं शास्त्राचा व्यवहार केल्याशिवाय समजत. बरेच जण पंचकर्म करत असताना शोधन या शब्दाचा शोधन असं करणारे लोक आहेत, तेच फक्त शोधन करतात असा आरोप करतात. बरोबर. त्यांना शोध न लागलेले हे वैद्य की ज्यांना शास्त्राचा शोध नाही, असेच हे लोक फक्त हे म्हणू शकतात. कारण शास्त्रामध्ये मूळ बृहत्त्रयीमध्ये दिलेले हे शोधनावरचे अख्खे स्थान आहे. असा असताना स्वतःला त्याचा शोध झालेला नाही, त्याचा तो त्यांचं दुर्दैव या वैज्ञानिक की ज्यांनी एवढं मोठं. लास्ट मार्च कಳಿಸ್ಬಿಡೋದ್ರೆ त्यामुळे असले अकलेचे तारे तेच लोक तोडू शकतात
की ज्यांना स्वतःचा व्यवहार जमलेला नाही. बरोबर. त्यामुळं हे जे काही विकृती विषमत्व आहे त्याला इतके भिन्न 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 गोष्टींची उपलब्धता करून दिलेली आहे. प्रत्यक्ष वमन न केलेल्या माणसाला वमनाचं कितीही ज्ञान दिलं तरी सुद्धा ते अपूर्ण आहे. आणि तुम्ही इंडिपेंडेंटली जर का 4 वमनं केली तर त्यातनं मिळणारं ज्ञान हे तुम्ही वर्षानुवर्ष केलेल्या अध्ययनाच्या बरोबरीचं झालं. त्यामुळे आयुर्वेदाचा जो काही शास्त्राधार आहे इथला आरंभवाद आहे. हे जे काही विकृती विषमाचा जो आभार आहे, कारण जसं घडतं त्याच्यापेक्षा वेगळं घडताना दिसतं. वेगवेगळ्या गोष्टी जशा असतात त्याच्यापेक्षा भिन्नच गोष्टी दिसतात. बरोबर. जे काही 1+1 + 100 किंवा -10 काही होऊ शकेल. बरोबर. हे घडणं जे आहे तो आरंभवाद आहे. आणि सत्कार्यवादाची सुद्धा व्यवस्था आयुर्वेद स्वीकारतो आणि आरंभवादाची सुद्धा व्यवस्था आयुर्वेद स्वीकारतो. दोन्हीचाही व्यवहार कसा करायला पाहिजे ह्याच्यासाठी वेगवेगळे टूल्स आयुर्वेदाच्या व्यवहारामध्ये त्यांनी दिलेले आहेत. बरोबर. त्यामुळं हा आरंभवादाचा आधार असलेला हा भाग आहे. मग अशा पद्धतीने निदानामध्ये त्रुटी असते का नसते मग? तर हो, असते. हे त्याचं खरं एका शब्दातलं उत्तर आहे. ह्याच्यामध्ये त्रुटी असते. संयोग ज्ञानामध्ये अशा पद्धतीने रसाच्या स्तरावरती जा किंवा दोषाच्या स्तरावरती जा, ह्याच्यामध्ये त्रुटी असते. ही डू हॅव चान्सेस ऑफ एरर. हे सत्य आहे. शास्त्रामध्ये असलेल्या मर्यादा आणि आपल्या वैयक्तिक ज्ञानामध्ये असलेल्या मर्यादा ह्याचं पृथक्करण वैद्याला करायला पहिल्यांदा शिकायला पाहिजे. वैयक्तिक असलेल्या मर्यादा या शास्त्राच्या असलेल्या मर्यादासारखा इम्पोज करून शास्त्राला हीन करणारी मनोवृत्ती घाण आहे. ह्याचा अनुभव मला नाही, त्यामुळं मला हे समजत नाही, त्यामुळं हे ज्ञानाचं पूर्ण घडायला पाहिजे, अशी मनोवृत्ती जास्त व्यवहार्य राहते. समाजामध्ये असा बदल झाला. मांचुरियन हा हेतू म्हणून आला. रात्री 3 वाजता जेवण करणं हा प्रघात पडायला लागला. तर त्यातनं निर्माण होणारी जी शरीर विकृती असेल ती घडण्यासाठी त्याचा अभ्यास करून त्याचा व्यवहारात दिसणाऱ्या गोष्टींचं अध्ययन करून हे कसं समजायला पाहिजे हे समोर मांडणारे वैद्य निर्माण झाले की त्याच्यातनं पुढचा एक वृद्ध वैद्य आधार निर्माण होतो आणि त्याच्या आधारे लोकांना पुढे समजायला लागतं. अशातनं जर का गाय बदलली गेली तर त्याचं दूध बदलतं, त्याच्यातनं निर्माण होणारा कॅन्सर नावाचं एक वेगळं प्रकरण निर्माण होतं आणि त्याच्यासाठी शुक्र शोधनाची औषधं वापरायला लागतात. असं निर्माण करणारे जे गाडगे सर आहेत ह्याच्यामध्ये शास्त्राचा निर्माण देणारा हा आमच्या समोर असलेला हा चॅलेंज आहे आणि ह्या चॅलेंजला अशा पद्धतीने इंटरप्रेट करण्याची एक पद्धत असू शकते असं मांडून व्यवहार असा करायला लागतो असं मांडणं हा एक व्यवहार आहे. हे लक्षात घ्या. हे मार्ग दाखवण्याची पद्धत असते. पण अशा पद्धतीने व्यवहारात ही त्रुटी निर्माण होते आहे ह्याचं भान असणं आणि ही शास्त्राची त्रुटी आहे म्हणून इम्पोज करणं हे चुकीचं आहे. शास्त्राचे मूलभूत सिद्धांत पहिल्याही अबाधित होते, आताही अबाधित आहे. व्यवहार करणारे व्हेरिएबल्स आहेत ते व्हेरिएबल्स बदलत असतात आणि त्याच्यानुसार त्याच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलत न्यायला लागतात. आणि हा जो बदल आहे हा बदल अत्यंत महत्वाचा आहे आणि हे ज्ञानाचं पूर्ण आहे.
त्यामुळे मागे सुद्धा एक दोनदा तीनदा मी जे सांगितलं होतं, चिकित्सा ग्रंथचा इतिहास काढून बघा. माधव चिकित्सितम पासून चक्रदत्त ग्रंथ निर्माण होणं पासून ते आत्ताचा चिकित्सा प्रदीप पर्यंत चिकित्सा ग्रंथांची लिंकच्या लिंक आहे. पण मानव निदानानंतर निदानाचा ग्रंथ नाही. माधव निदानानंतर निदानाचा ग्रंथ नाही. कारण ही अवघड गोष्ट आहे निर्माण करणं. पण ह्याच्याबद्दल खूप वैज्ञानिक म्हणजे नानल संप्रदायामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये काम झालं. ज्या पद्धतीचं मूलभूत निदानाचं काम करणाऱ्याचं सुद्धा मोठं काम गाडगे सरांनी केलं. निदानाच्या अशाच पद्धतीने भग्नामधली निदानाची वेगवेगळ्या पद्धतीचं काम धोपेश्वरकर सर आता करतायत. याच निदानाचं काम वेगळ्या पद्धतीने परीक्षण करण्याचं काम दातार शास्त्रींनी निर्माण केलं. लक्षात ठेवा, हे अत्यंत फंडामेंटल काम आहे. कमालीची फंडामेंटल काम आहे. कारण ह्या मूलभूत कामांना करायचं असेल तर तुमचे मूलभूत संकल्पना स्वच्छ लागतात. आणि पुढे सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो, नाहीतर प्रत्येक शास्त्रज्ञ हा चांगला वैद्य झाला असता, पण ह्याचा व्यवहार करायला तुम्हाला निर्णय घेऊन काम करायला लागतं. हे 5 हायपोथेसिस आहेत, त्यातले हे 2 हायपोथेसिस या पेशंटमध्ये बरोबर आहे. हे समजून त्याचा व्यवहार करता यायला लागतो. कळलं? त्यामुळे हे जे काही काम आहे हे वैद्यच करू जाणे. फक्त अकलेचे तारे तोडून चालत नाही. कितीही युक्ती वापरली तरी सुद्धा विकृती विषम समवायाचा व्यवहार करायचा असेल तर तुम्हाला त्याचा प्रत्यक्ष त्याची परिणती बघायला लागते. बरोबर? त्यामुळे चान्सेस ऑफ एरर आहेत की नाही? निश्चित आहेत. किती एरर्सचे चान्सेस असतात? पुढची स्लाइड. किती वाजले? 8:34 झालेत. आपण हे फक्त 1-2 स्लाइड्स पुढच्या बघूयात आणि आपण आजचं थांबूयात. हाच विषय आपण पुढे नंतर घेऊया. व्हॉट आर द चान्सेस ऑफ एरर? ग्रंथोक्त संसर्ग आणि संनिपात हा एक संयोगाचं उदाहरण आहे. बरोबर? संसर्ग आणि संनिपात हा दोषांचा संसर्ग आहे, त्या दोषांचा संनिपात आहे. स्लाइड बदलले. त्या ज्वराचे 8 प्रकार आहेत. बरोबर? वातज, पित्तज, कफज, वात कफज, वात पित्तज, कफ पित्तज, संनिपात. इथले जे दाखवलेले हे लाल आहेत हे सगळे संयोग आहेत दोषांचे. बरोबर? म्हणजे दोष विशेषवित म्हणजे हेच ज्ञान असलेला पाहिजे. बरोबर? किंवा दोष संयोग जाणणारा हा जाणायचा. बरोबर? त्यामुळे ग्रंथोक्त संनिपात आणि संयोगाचा आपण अभ्यास केला तर आपल्याला चान्सेस ऑफ एरर समजतील. बरोबर ना? म्हणजे कसं? हे पुढच्या स्लाइड मध्ये. 1 clue to major error. Mentioned सान्निपातिक प्रकार represents events of विकृती विषम. म्हणजे विकृती विषम ह्याचं भय निर्माण केलेलं आहे. किती वेळा विकृती विषम घडत असतं, किती वेळा नियमांना अपवाद घडत असतात. म्हणजे अपवाद घडण्याची गोष्ट किती वेळा घडते त्याचा एक अभ्यास केला तर आपण काय होईल ह्याचा त्याचा रेफरन्स पुढच्या स्लाइड मध्ये मानव निदानाच्या. नेक्स्ट स्लाइड वर माधव निदान अतिसाराचा मधुकोश श्लोक नंबर 4 मधली टीका आहे. बरोबर? द्वंद्वजास्तु अतिसाराः प्रकृती समवाय आरब्धत्वात् पृथक न उक्तः. द्वंद्वजस्तु अतिसारः प्रकृती समवाय आरब्धत्वात् स्पष्ट उल्लेख आहे या ठिकाणी.
द्वंद्व जातीसाराचे जे आहे त्याची लक्षणं वेगळी सांगत नाहीत. का? तर ते प्रकृती समसमवाय आरब्धत्व न उक्ता विकृती विषम समवाय आरब्धस्तु न संभवती एव व्याधी स्वभावत्वात्. निसंदिग्ध सांगितलेलं आहे इथे त्यांनी. बरोबर. शैलीच इयम आचार्याणा, आचार्यांची ही शैलीच आहे. प्रायः हा शब्द लक्षात घ्या. प्रायः प्रकृती समसमवाय आरब्धत्वात् द्वंद्वान् सन्निपातांश्च न गणयन्ति. त्यांची गणना करत नाही. बरोबर. त्याची गणना केली जात नाही. विकृती विषम समवाय आरब्धाचा अवश्यम शब्द आहे. लिखंती. जर का विकृती विषम समवाय आरब्ध असतील तर नक्की ते सांगतात. कळतंय मला काय सांगायचं त्याच्यामध्ये? म्हणजे जर का प्रकृती समसमवाय आरब्ध निर्मित संसर्ग आणि सन्निपात असेल तर त्याची लक्षणं ग्रंथात दिली जातील. आणि जर का विकृती विषम समवाय आरब्ध दिली जाणार नाहीत, सॉरी, प्रकृती समसमवाय आरब्धानी जर का, इतकं कॉम्प्लिकेटेड आहे नाही, त्यामुळे प्रकृती समसमवायाने जर होणारी लक्षणं असतील तर ती दिलेली नसतात ग्रंथात. म्हणजे काय सांगितलेलं असतं की द्वंद्व जातीसार आहे आणि त्याची लक्षणं तुम्हाला आता वाताची माहिती आहेत, पित्ताची माहिती आहेत. त्यामुळे वात पित्त जातीसाराची लक्षणं ही त्यांची संमिश्र स्वरूपाची असतील. पण विकृती विषम समवायाने जर अशी घटना घडत असेल आणि तर ती दिलेली असतात, स्पष्टपणे उक्त असतात. ही आचार्यांची शैली आहे सांगण्याची, त्यांची पद्धत आहे की तुम्हाला कळवावं. कारण त्यांची ते ग्रंथात लिहून ठेवतात किंवा ते सांगतात हे सामान्य लोकांना, चारी बुद्धीच्या शिष्यांना त्याचं ते समजावं म्हणून. त्यामुळे जेव्हा दिलेलं नसतं त्यामुळे ते प्रायः प्रकृती समसमवायाने दिसणारी लक्षणं असतात. त्याच्यापेक्षा वेगळी विकृती विषम समवायाची असतील तर ती अवश्यम उक्त लिखंती, नक्की नक्की लिहिलेली असतात. बरोबर. असं स्पष्ट सांगितलेलं आहे मधुपुरस्कार. करेक्ट. आता मग पुढची नेक्स्ट स्लाइड. चरकामध्ये 48 व्याधी सांगितलेले आहेत सामान्यजन. बरोबर. त्याच्यामधल्या 18 संनिपातिक प्रकार मेन्शन केलेला आहे. बरोबर. त्याच्यामध्ये संनिपातिक प्रकार मेन्शन केलेला आहे. त्या संनिपातिक प्रकारांमध्ये फक्त 3 ज्वर अतिसार छर्दीमध्ये संनिपातिकाची लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे 48 मधले 3 म्हणजे त्याच्यामध्ये चान्सेस ऑफ एरर्स किती आहेत बघ. म्हणजे तुम्हाला विकृती विषम समवाय म्हणजे एवढ्यांमध्ये फक्त तुम्हाला, आणि या ठिकाणी तुम्हाला मगाशी जे मी सांगितलं की उपशय अनुपशयानी, तर्क अनुमानाने, वैद्य परंपरेनुसार त्याचा आधार तुमच्या डोक्याने वापरून तुम्हाला दोष लक्षण समजून घ्यायचं. म्हणजे 6.25 हे इव्हेंट्स आहेत. दे आर अगेन नॉट द चान्सेस ऑफ एरर. दीज आर द इव्हेंट्स वेअर यू हॅव टू अप्लाय ऑल दीज इन्स्ट्रुमेंट्स. म्हणजे नियमाला धरून दोषांचा व्यवहार घडण्याचे इन्स्टन्सेस किती आहेत तर ते 6.25 आहेत. ज्या ठिकाणी तुम्हाला व्यवहार वापरायचा वेगवेगळ्या पद्धती. बरोबर. आता माधव निदान जाऊ पुढच्या स्लाइडवर. पुढची स्लाइड. माधव निदान which has covered the exhaustive information regarding लक्षण समुच्चय. 85 व्याधी सांगितलेले आहेत. एकूण 69 अध्यायांना. त्याच्यामधले मी शालाक्याचा भाग बाजूला काढला. बरोबर. बाकीच्या गोष्टी इथं आपण घेतलेल्या. तर द्वंद्वज सांगितलेले लक्षण कुठल्या ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत तर 7 मध्ये फक्त सांगितलेले. त्याचे द्वंद्वज प्रकार किती मध्ये सांगितलेले आहेत तर 7 मध्ये सांगितलेले आहेत.
त्यातले लक्षण मेन्शन किती आहेत ते फक्त 5 मध्ये आहे. बरोबर. सध्या ही पद्धत जास्त समजते लोकांना म्हणून मी ही पद्धत घेतलेली आहे. अशा पद्धतीने समजतं, गणितांमध्ये आलं, आकड्यांमध्ये आलं की त्याचं व्हिज्युअलायझेशन समजतं, चांगलं होतं. बरोबर. म्हणून ही पद्धत मुद्दामून घेतलेली आहे मी. सान्निपातिक किती आहेत तर 30 मध्ये आहेत, व्हॅल्यूमध्ये आहेत. त्याच्यातली लिंग मेन्शन किती आहेत तर 8 + 7, 7 जे आहेत ते शालक्यवाले आहेत. बरोबर. काय चिकित्सेमध्ये 8 आहेत की ज्याची लक्षणं त्यांनी सांगितलेली आहेत. म्हणजे दिस आर नॉट अगेन द चान्सेस ऑफ एरर, दीज आर चान्सेस ऑफ इन्स्टन्सेस की ज्या ठिकाणी विकृती विषमसमवाय असण्याची शक्यता किती राहते. तर ही शक्यता आहे, लक्षात घ्या. 17% सान्निपात झाल्यावरती शक्यता राहते, म्हणून तो एक आकडा मुद्दामून बोल्ड केलाय. शक्यता राहते की ज्या ठिकाणी विकृती विषमसमवाय आहे. आता जो मी मागं सांग, त्यामुळे आता नेक्स्ट these are चान्सेस ऑफ एरर. मी म्हणाला चान्सेस ऑफ एरर म्हणजे की बिकॉज देर आर चान्सेस ऑफ इन्स्टन्सेस. अगदीच निर्बुद्ध वैद्य धरून झाला तर त्याला एवढ्या चान्सेस ऑफ एररला समोर जायचं. त्याला हे मगाशी सांगितलेले गूढलिंग किंवा हेतू समजण्याची अक्कल असं काहीही नाहीये, तरी सुद्धा फक्त एवढेच इन्स्टन्सेस आहेत. राईट. त्यामुळं फ्रॉम अबाव स्टडी द्वंद्वजाचे चान्सेस, सान्निपाताचे चान्सेस, विकृती विषमसमवाय, व्हेरी लेस प्रोबॅबिलिटी ऑफ एरर विच कॅन बी फर्दर रिड्युस्ड बाय स्किल्ड फिजिशियन. कळलं. त्यामुळे विकृती विषमसमवायाचं किंवा द्रव्य संयोगाचं जे भय निर्माण केलेलं आहे की नाही हे असं होऊ शकतं, त्याच्यात तुम्ही कशात घालता, तुमचा ह्याचा आधार काय, एकच द्रव्य वापरायला पाहिजे, 2 द्रव्य एकत्रित आले म्हणजे काहीतरी आरंभवादाचं आहे आणि जसं काय आभाळातनं सगळं तुमच्यावरती संकट कोसळणार आहे. ही जी सांगण्याची पद्धत आहे आणि हा जो स्टान्स आहे हा हे सांगणाऱ्या लोकांच्या या वैयक्तिक मर्यादा आहे. त्यामुळे चान्सेस ऑफ इन्स्टन्सेस आर देमसेल्फ व्हेरी लेस. त्यामुळे ह्याचा बाऊट करू नका. हा पहिला संदेश आहे आत्ताचा. त्याच्यानंतर ह्याच्या अजूनही पुढचा पार्ट आहे की ह्या कशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला इव्हॉल्व करत जाता येतात, सोडवता येतात. हीच गोष्ट रसांच्या बाबतीमध्ये घडते, ही दोषांच्या बाबतीमध्ये घडते. ती रसांच्या बाबतीमध्ये कशी घडते, ती कशी सोडवता येईल, ते सोडवण्याचे काय मापदंड आहेत ते सगळे आपण परत पुढच्या ह्याच्यामध्ये परत पाहू. बरोबर. हे थोडं जड आहे कारण हे खूप फंडामेंटल आहे. बरोबर. आणि जे व्यवहार करतात, जे प्रत्यक्ष शास्त्र वापरणारा व्यक्ती आहे त्याला हे जड नाही, फक्त फंडामेंटल मगळ्याला माणसाला जड आहे. आणि गिव्हन की तुम्ही पुढीमध्ये जेव्हा ती औषधं वापरत असता त्याच्या मागचं लॉजिक तुम्हाला स्वतःला माहिती असतं. नाहीतर तुम्ही भेळ करून दिली म्हणजे त्याच्यात भालं पण घातलं, हिंगवाष्टक पण घातलं, बिल्व पण घातलं किंवा अशी भेळ तुम्हाला त्याचं नक्की माहिती पाहिजे की मी हे वापरलंय आणि याच्या मागे हे कारण आहे. हे गिव्हन आहे हा ह्याच्या हे सगळ्याच्या मागे. म्हणून म्हणलं की फक्त शास्त्रज्ञाने हे जे मी काय बोललो हे समजणार नाही. शास्त्र व्यवहार करणारी जी माणसं असतात त्यांना मी हे जे काही बोललो हे सगळं सहज रीतीने समजणार आहे. विद्यार्थी दशेमध्ये जे मॅक्झिमम प्रश्न येत असतात त्या प्रश्नांमध्ये कारण हेच असतं की त्याचा व्यवहारपर्यंत ते अजून पोहोचलेले नसतात. कोलटकर सरांनी जे सांगितलं की तुम्ही पहिल्या वर्षापासून वैद्याकडे जायला पाहिजे, ह्याचं कारणच असं आहे की तुम्हाला त्याचा व्यवहारच समजायला लागतो, व्यवहार दिसायला लागतो म्हणजे तुम्हाला शास्त्र समजायला लागतं. कळलं का. चरक संहिता आणि शाकुंतल हे दोन्हीही संस्कृत मध्येच आहेत.
पण शाकुंतलाचा रस फक्त तुम्हाला ते एन्जॉय करण्यासाठी आहे आणि हे संस्कृतच्यामध्ये जे काही लिहिलेलं आहे ना हे वापरण्यासाठीच आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही ते वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला हे कितीही तुम्ही तरकटपणे 12 तर्क सांगा, त्यातला बरोबर तर्क शोधून त्याचा व्यवहार करायला लागतो. बिकॉज यू आर अँसरेबल टू युअर टेस्ट. त्यामुळे जे व्यवहारात मागे पडलेले असतात त्याने आपला व्यवहार शोधण्यासाठी व्यवहार करत करत राहावा, त्यांना त्यातनं मार्ग मिळेल. आपल्या व्यवहारात असलेल्या वैयक्तिक मर्यादा शास्त्र मर्यादा म्हणून लागू नाही. ठीक, थांबूयात आता. मुळात पुढचा भाग आपण म्हणजे मग पुढच्या गुरुवारीच आपण तो कंटिन्यू करूयात आणि मग त्याच्या पुढच्या गुरुवारी आपण रक्तपित्ताचा पुढचा कंटिन्यू करू. म्हणजे हे पूर्ण पुढच्या गुरुवारी होईल. चला.